नमस्कार मित्रांनो, आज 28 मे लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जी मागे आपल्याला एक नवीन एंट्री दाखवली होती कालिंदीची, ती आज आपल्याला पुन्हा दाखवली आहे. आणि इतकंच नाही तर कालिंदीने कान्हाच्या आईचा जीव वाचवलाय आणि मग ती अपर्णासोबत तिच्या घरी सुद्धा जाते. आपल्याला कालिंदीचा भूतकाळ सुद्धा समजतो आणि दुसरीकडे आता सखी शुद्धीवर येते. मित्रांनो, आपल्याला जसं वाटलं होतं सखीने अगदी तसं रिॲक्ट केलंय आणि आता त्यावर मी काही पुढे बोलत नाही, तुम्हीच कमेंट मध्ये सांगा आजचा आपला रिव्ह्यू पाहून. तर सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. इकडे सखी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते आणि इकडे नंदा आणि ही मनस्विनी मस्तपैकी जेवत असतात. त्यांना कसलंच टेन्शन नसतं. नंदा आता मनस्विनीला म्हणत असते, दिसला ग बाई दिसला, तुझा खरा चेहरा आज सगळ्यांना दिसला. तर ही मनस्विनी म्हणते, हा तर आज ना उद्या ते होणारच होतं. आता किचन मध्ये वेदू असते आणि ती सगळं ऐकत असते. तर ही नंदा म्हणते, अगं बाई त्यांचं सोड ग. ती सखी तिच्या तोंडातून रक्त पडलं, ती जर मेली तर आपल्यावर काही शेकणार नाही ना व, नाहीतर ती जायची 12च्या भावात आणि आपण पोलीस स्टेशनात आपली निघायची वरात. त्यावर आता एकदम शांत असते ही मनस्विनी आणि म्हणते, अगं घाबरू नकोस, आपल्याला काहीच होणार नाहीये. काय पुरावा आहे त्यांच्याकडे? मी सखीच्या खीर मध्ये विष टाकलं याचा त्यांच्याकडे काय पुरावा आहे? आणि तसंही जे काही केलंय ते त्या सखीने केलंय आणि ती मेली तरी आपल्याला काहीच होणार नाही. जे काही केलं ते सगळं तिनेच केलं, तिनेच खीर खाल्ली, त्यामुळे माझं कोणीच काहीही बिघडवू शकत नाही. आय एम सेफ. असं म्हणून मनस्विनी आता वेदूला हाक मारते आणि आणखी वाढायला लावते ताटात. तितक्यात तिथे आता परशू आणि मीनाक्षी येतात आणि आल्याबरोबर आता हा परशू मनस्विनीला म्हणतो, नालायक, नीच, हलकटबाई, सखीला विष पाजलंस. इतके दिवस आमची वहिनी बनवून तुझ्या घरात आलीस, फसवलेस तू आम्हाला. मीनाक्षी सुद्धा म्हणते, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, हे घर प्रॉपर्टी सगळं तुझ्या नावावर केलंस आणि तू आम्हाला फसवलं. तर आता ही मनस्विनी यांच्याकडे लक्ष देत नाही आणि मस्तपैकी जेवत असते. तर परशू म्हणतो, तुझ्याशी बोलतोय. आणि मग हा परशू पॉज घेतो आणि म्हणतो, म्हणजे तुमच्याशी बोलतोय आम्ही, असं म्हणतो. इतकंच नाही तर पुढे परशू म्हणतो, निर्लज्ज सारख्या जेवत काय बसला आहात. आता ही मीनाक्षी काय करते? मीनाक्षी म्हणते, निर्लज्ज माणसांना असं नाही समजत. आणि ही मीनाक्षी सरकारच्या हातावर धक्का मारते, त्यामुळे सरकारच्या म्हणजे मनस्विनीच्या हातचा चम्मच खाली पडतो आणि तिला आता खूप राग येतो. परशूला तर आधी मज्जा आली असते हे बघून, पण बघा आता काय होतं. ही मीनाक्षी तिचा हात उचलते मनस्विनीला मारण्यासाठी, पण मनस्विनी या मीनाक्षीचा हात मध्येच पकडते. आता ही नंदा आणि वेदू हे बघत असतात सगळं. त्यानंतर ही सरकार मीनाक्षीचा हात जोरात मुरगळते आणि परशू आता डोळे काढून बघतच असतो. इतकंच नाही तर ही सरकार मीनाक्षीचा हात पूर्ण अशी मुरगळत मागे नेते आणि तिच्या दुसऱ्या हाताने ती मनस्विनीचा गळा दाबते. आता हिचा हा रूप बघून नंदा सुद्धा घाबरते. मोठे मोठे डोळे कळून ती बघू लागते. परशू आता मीनाक्षीसाठी स्टँड घेतो आणि म्हणतो, सरकार तिथं सामोरं जाणार असतो मीनाक्षीला वाचवण्यासाठी, पण ही मनस्विनी परशूच्याच पोटात लात मारते. परशू आता दुसरीकडे जाऊन पडतो. त्यानंतर आता ही सरकार मीनाक्षीला धक्का देते आणि तिचा हात परत मुरगळते आणि म्हणते, अजूनही मी सरकार आहे, विसरलात का? वाघीण आहे मी, शांतपणे मी जेवतीये तर मांजर समजलात. त्यानंतर आता ही मनस्विनी मीनाक्षीचा गाल ओढते जोरातच, तिला त्रास व्हायचा म्हणून, आणि तिला म्हणते, किती भोळे आहात तुम्ही. तुम्हाला जर भोळे म्हटलं ना, भोळ्या माणसांचा अपमान होईल. आता मीनाक्षीला खूपच त्रास होत असतो आणि परशूला सुद्धा. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, भोळे नाही तर मूर्ख आहात. काय ग ए मीनाक्षी, खूप जोर आहे ना तुझ्या या हातात? रामनवमीला याच हाताने मला मारलं होतंस ना? काय ग? आता मीनाक्षी अशी मनस्विनीकडे बघते. मनस्विनी म्हणते, हिम्मत कशी झाली तुझी मला मारण्याची? काय ग, कसं मारलं होतंस मला? त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते नंदाला, मावशी तू नव्हतीस ना तिथे बघायला, आता दाखवतेस तुला. असं म्हणून आता ही सरकार मीनाक्षीचा हात सोडते आणि जोरात तिच्या कानाखाली मारते. इतक्या जोराचा आवाज असतो तो की घरातले सगळे दचकतात. त्यानंतर आता ही मीनाक्षी घाबरतच सरकारकडे बघते आणि ही सरकार म्हणते, अगं मीनू, जेव्हा तू मला मारलं होतंस तेव्हा माझ्या गालावर वन उमटले होते. आणि मग आता ही सरकार मीनाक्षीचं तोंड दाबते आणि त्यानंतर तिच्या गालाकडे बघत म्हणते, पण तुझ्या गालावर नाही उमटले वन, पण आता उठतील आणि उमटतील सुद्धा. असं म्हणत ही मनस्विनी परत एकदा मीनाक्षीच्या थोबाडीत मारते. वेदू आता तिचे डोळे बंद करते आणि इतकंच नाही आता परशू मनस्विनीला रिक्वेस्ट करायला जातो आणि म्हणतो, सरकार प्लीज थांबा ना. तर ही मनस्विनी परशूचा गळा दाबते आणि त्याला खेचत भिंतीवर नेऊन आपटते आणि ती परशूला म्हणते, काय म्हणाला होतास? लायकी काढली होती ना माझी? काय रे परशू? आता परशूला हे आठवतं. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, आता मीच तुला विचारते, तुझी काय लायकी आहे रे माझ्या समोर उभा राहण्याची? आता दाखवतेस तुला ही सरकार काय चीज आहे ते. आता ही मीनाक्षी मध्ये तळमळते आणि म्हणते, सरकार प्लीज असं करू नका. तर ही सरकार मीनाक्षीचा सुद्धा गळा दाबते तिच्या दुसऱ्या हाताने आणि त्यानंतर ती मीनाक्षीला म्हणते, सोडू का मीनाक्षी परशूला? बरं, पण त्याआधी माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग.
असं म्हणत ती मीनाक्षीला सोडते आणि परशूचा गळा जोरात दाबू लागते. आता ही बिचारी मीनाक्षी खाली बसते आणि आपल्या नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागते मनस्विनीकडे. ती खाली बसते आणि मनस्विनीच्या पायावर नाक घासते आणि माफी मागते. वेदूला आता खूपच नवल वाटत असतं हे सगळं बघून. आता मीनाक्षीने नाक घासून माफी मागितल्यावर हे सरकार परशूला सोडते. परशू आता एकदम असा खाली बसतो आणि मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागतो. त्याचा जीव ऑलमोस्ट जाणार असतो. त्यानंतर ही मनस्विनी खुर्ची घेते आणि दोघांच्या मधात बसते, परशू आणि मीनाक्षीच्या. आणि ती परशूला म्हणते कशी, छान वाटलं रे परशू, पहिल्यासारखं तुम्ही माझ्या पायाशी बसलात, हे बघून खूप छान वाटलं. आता मीनाक्षीने पाय धरलाच असतो मनस्विनीचा. तर मनस्विनी म्हणते पाय सोड माझा. तर मीनाक्षी एकदम घाबरतच हिचा पाय सोडते. आणि आता ही मनस्विनी आणखीच दोघांना भीती दाखवते आणि म्हणते, आता जर ही जागा आपण चेंज केली तर, आता माझ्या पायाशी आहात, पण जर तुमची जागा रस्त्यावर आली तर किती मस्त वाटेल ना, परशू मीनाक्षी रस्त्यावर. हे ऐकून परशू आणि मीनाक्षी घाबरतात. आता ही मनस्विनी वेदूला ऑर्डर देते आणि सांगते वेदू. आता ही वेदू घाबरतच मनस्विनी जवळ जाते आणि आता ही मनस्विनी वेदूला इशारा करते. तर हे वेदू आता खाली झुकते आणि आता ही मनस्विनी काय करते, वेदूच्या डोक्यावरचा चष्मा काढून फेकून देते. तर आपल्याला तर माहितीच आहे की वेदूची ती स्टाईल होती की ती तिच्या डोक्यावर चष्मा लावून फिरायची. त्यानंतर आता ही मनस्विनी वेदूला म्हणते, लायकीपेक्षा खूप सूट देऊन ठेवली आहे मी, आता असंच एकेकाला घराबाहेर फेकणार. आधी या दोघांना फेकते आणि तुझा नंबर नंतर लागेनच. आता वेदू खूपच रडत असते पण ती काहीच करू शकत नाही. आता ही मनस्विनी वेदूला ऑर्डर्स देते आणि सांगते, या परशू आणि मीनाक्षीच्या बॅगा घेऊन ये लवकर, आउट, असं म्हणत ही आता ओरडते सुद्धा वेदूवर. वेदू आता घाबरतच निघून जाते आणि परशू मीनाक्षी आश्चर्यानेच बघतात या मनस्विनीकडे. परशू आता घाबरतच विचारतो थरथरत्या आवाजात, आमच्या बॅग्स का सरकार? तर आता ही मनस्विनी परशूच्या जवळ जाते आणि परशू घाबरतो. आता ही मनस्विनी म्हणते, बॅगा घेऊन फुटपाथवर जायला? हो, आता तुमचं घर फुटपाथवरच असणार आहे. आणि बघा आता ही मनस्विनी गाणं सुद्धा म्हणते आणि म्हणते, माझं घर सोन्याचं, तुमचं घर शेणाचं, मी खाते तुपरोटी. आणि मग आता ही मनस्विनी तिचं टोन चेंज करते आणि म्हणते, आणि तुम्ही खाणार शेण माती. आता हिची हे फालतू कविता ऐकून नंदा सुद्धा आता ताड्या वाजवते. परशू आणि मीनाक्षी एकमेकांकडे पाहू लागतात आणि मीनाक्षी खूप रडत असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता टेन्शन मध्येच असतो हॉस्पिटलमध्ये आणि इकडून तिकडे तो चक्रा मारत असतो. तर तितक्यात तिथे आता गौतम काका येतात. गौतम काकांनी कान्हासाठी पाण्याची बॉटल आणली असते. गौतम काका कान्हाकडे पाहतात आणि म्हणतात, असं फिरून काही होणार आहे का, तुला पाणी हवंय का? कान्हा म्हणतो नाही. तर गौतम आता कान्हाला समजून सांगतो आणि म्हणतो, तू बस, तिला काहीही होणार नाहीये. कान्हा म्हणतो, मला माहितीये काका, खरं तर तिला काही झालं नाही पाहिजे, पण मी याचा विचार करतोय, जेव्हा सखी शुद्धीत येईल तेव्हा तिची काय अवस्था असेल. म्हणजे इतके दिवस त्या बाईला सखी तिची खरी आई होती असंच समजत होती आणि हा धक्का ती एक वेळेला पचवेल, पण तिची खरी आई आता या जगातच नाहीये. हे दुःख ती कसं सहन करणार आहे काका? आता मी तिला काय सांगू आणि कसं तिला यातनं सावरू? तर आता गौतम म्हणतो, तिला आपण सावरू ते गरजेचं आहेच, पण आधी तू सावर, काळजी करू नको, तिला काहीच होणार नाही. त्यानंतर आता कान्हा टेन्शन मध्येच असतो. तर कान्हाला अपर्णाचा फोन येतो आणि गौतम काकाला हे माहिती नसतं की कान्हाला आई सुद्धा आहे. त्यामुळे आता कान्हा थोडा बाजूला येतो. अपर्णा कान्हाला म्हणते, अरे बाळा तू कुठे आहेस, मला तुझी खूप आठवण येत होती. तर कान्हा आता खोटं सांगतो आणि म्हणतो, इथेच आहे मी, येतो लवकर. आता अपर्णा त्याची आई शेवटी. अपर्णा ओळखून घेते आणि म्हणते, मला तर असं वाटतंय की तू लांब आहेस, तुझ्या आवाजावरून मला असं वाटतंय की तू जवळ नाहीये. खरं सांग कान्हा मला, तू कुठे आहेस? तर आता कान्हा खोटं सांगतो आणि म्हणतो, सखीला जरा बरं वाटत नाहीये म्हणून तिला घेऊन हॉस्पिटलला आलोय. आता हे ऐकल्याबरोबर अपर्णा थोडी घाबरते आणि काळजी देते. अपर्णा म्हणते, काय, कुठल्या हॉस्पिटलला? आणि हॉस्पिटलला आहे म्हणजे तिची तब्येत खूप सिरियस असेल, तिची तब्येत बिघडली असेल. कान्हा मला सांग पटकन, कुठलं हॉस्पिटल आहे, मी लगेच येते. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, तू कुठेही यायचं नाहीये. अगं खरंच आता सखीला ऍक्च्युली ठीक वाटतंय, आम्ही पटकन निघूच इथून डॉक्टरांना दाखवून. तर बघा इथे काय होतं, अपर्णाची मेड मध्येच येते आणि अपर्णाला म्हणते, ताई फोटो फ्रेमवर खूप धूळ बसली आहे, पुसू का? अपर्णा म्हणते, हो हो जा. तर इकडे कान्हा म्हणतो आता फोनवर, अगं आई ऐक माझं, तिला काहीही झालं नाहीये, तू काळजी करू नकोस, मी फोन ठेवतो. कान्हा लगेच फोन ठेवतो आता. आणि आता अपर्णाला आणखीच काळजी वाटू लागते कारण कान्हाने मध्येच फोन कट केला असतो. अपर्णा आता म्हणते, सखीला बरं वाटेल असं कान्हा म्हणाला, पण ते माझ्या मनाला का नाही पटत आहे? सखी सिरियस तर नसेल ना? मला असं वाटतंय मला काळजी वाटू नये म्हणून कान्हा काहीतरी लपवतोय माझ्यापासून. तर इथे आता काय होतं, ही जी मेड आहे, जो यांचा फॅमिली फोटो असतो ज्यामध्ये कान्हा, त्याची आजी, आई, बाबा असतात, ती फोटो फ्रेम ती खाली उतरवते, हे पुसायला आतमध्ये नेते. तर यापुढे कारण असणार आहे, हे आपल्याला समोर जाऊन समजणारच. इथे आता काय होतं, अपर्णा ठरवते आणि स्वतःला म्हणते, मी आता साईबाबांच्या मंदिरात जाते आणि सखीसाठी मी प्रार्थना करते.
देव तिला लवकर बरं करो. आणि बघा मित्रांनो, आता इथेच मंदिरात अपर्णा आणि कालिंदीची भेट होणार आहे. पण अपर्णा आता मंदिरात एकटीच निघते. इथे आता सीन शिफ्ट होतो. तर मनस्विनीच्या ऑर्डर्स प्रमाणे वेदूने परशु मीनाक्षीच्या बॅग्स आणले असतात. आणि आता हे सरकार उठते आणि म्हणते, चला परशु मीनाक्षी उठा, आता सामान उचला, या घरातून बाहेर निघा. मी तुम्हाला धक्के मारून या घरातून हाकलल्यापेक्षा सन्मानाने घरातून बाहेर निघा. चला पटकन. आणि हो, तुमचे फोन चार्ज आहेत ना? आता परशु मीनाक्षीला समजत नाही. पुढे आता मनस्विनी म्हणते, काय आहे ना, घरातून बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला बँकेतून फोन येईल की तुमचे अकाउंट्स फ्रीज झालेत. आता हे ऐकून परशु मीनाक्षी घाबरतात. पुढे मनस्विनी म्हणते, तुम्हाला बँकेतून एकही रुपया काढता येणार नाही. आता परशु आणि मीनाक्षी आश्चर्यानेच बघतात मनस्विनीकडे. मनस्विनी म्हणते, असं काय बघतायत? तुम्ही सगळ्यांनी मिळूनच मला या माझ्या घरातून बाहेर काढलं होतं, हो ना? मला रस्त्यावर आणलं होतं. मग आता तेच भोग भोगायला तयार व्हा. चला निघा पटकन. आता वेदू आणि नंदा बघत असतात आणि मीनाक्षी आता पटकन हातपाय जोडते त्या मनस्विनीचे आणि म्हणते, सरकार प्लीज असं करू नका. आम्हाला माहिती नव्हतं की तुम्हीच सरकार आहात, नाहीतर आम्ही असं नसतो वागलो. खरंच हो, आमच्या मनात असं काहीच नव्हतं. तर आता परशु अचानक बोलतो, काय माहिती कुठून याच्यात हिंमत येते. तो मीनाक्षीला म्हणतो, बास मीनाक्षी, हो ना, इतकी लाचारी करायची गरज नाहीये. कधी ना कधी तरी हे सगळं होणारच होतं. आता परत हिच्या पाया पडू नकोस. चल निघूयात आपण. असं म्हणत आता परशु बॅग सुद्धा उचलतो त्यांच्या आणि तो निघणार असतो. पण आता ही मनस्विनी म्हणते परशुला, वा परशु, स्वाभिमान अँड ऑल, आवडलं मला. त्यानंतर आता ही जी मनस्विनी आहे ती कॉलर पकडते परशुची आणि म्हणते, यांच्या पाया नको पडूस. नाही, यांच्या म्हणायचं. परशु आता घाबरतच म्हणतो आणि म्हणतो, हो हो, काय म्हणायचं असं आता परत सरकार म्हणते. तर परशु म्हणतो, यांच्या. त्यानंतर आता ही मनस्विनी परशुला सोडते आणि म्हणते, बाय द वे, आता हे घर सोडून असं कुठलं घर आहे त्याचं दार तुमच्यासाठी उघडं असेल? तर आता ही नंदा मुद्दामच मध्ये बोलते आणि म्हणते, आईनाबाई, आहे त्या कबीरचं घराचं दार त्यांच्यासाठी सदैव उघडं आहे. वेदू आता वर बघते. पुढे आता मनस्विनी म्हणते, पण तो का ठेवून घेईल तुमच्या दोघांना त्यांच्या घरी? तर नंदा परत म्हणते, घेणार ना बाई, घेणार, लई श्रीमंत आहे ना. तर आता ही मनस्विनी म्हणते, अच्छा तो आहे ग श्रीमंत, पण या दोघांचं काय? इथल्या श्रीमंतीचा मास करून कबीरशी हे दोघं कसे वागलेत? इतकं सगळं होऊन मला नाही वाटत तो कबीर यांना एंटरटेन करेन. त्यानंतर आता ही मनस्विनी परशुला म्हणते, काय परशु, आठवतंय ना जेव्हा मी कान्हा महाडिक हा कबीर किर्लोस्कर आहे हे सगळ्यांसमोर उघड केलं होतं, तेव्हा तू त्याच्याशी कसा वागला होतास? काय काय बोलला होतात तुम्ही त्याला? हे तर परशु आणि मीनाक्षीला आठवतं की या दोघांनी कान्हाचा खूप अपमान केला होता, कान्हाची लायकी काढली होती. धक्के मारून घराच्या बाहेर काढण्याची धमकी सुद्धा परशुने कान्हाला दिली होती. आता परशुला हे सगळं आठवतं आणि पश्चाताप होतो याचा. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, काय ग मावशी, तो काय यांना त्याच्या घरी ठेवेल? आणि हो, शिवाय हा परशु त्या राजलक्ष्मी किर्लोस्करला ओळखतो. हा पण एक वेळेला तो गौतमला त्याच्या घरी ठेवेल, कारण गौतम कायम त्याच्या पाठीशी उभा राहिला. गौतमला ठेवून गेल तो त्याच्या घरी. परशु, तू तर त्याच्या आजीला पण ओळखतोस, राजलक्ष्मी किर्लोस्करला. ती तुमच्याशी कसं वागेल याचा विचार करा. त्यामुळे त्या कबीरचं दार तुमच्यासाठी तसंही बंद आहे. पण मी तर म्हणते, जा तिथे त्यांचं दार वाजवून बघा, कारण तुम्हाला धक्के खाताना बघून मला सुद्धा मज्जाच येणार आहे. चला तर निघा पटकन. आता काय होतं, परशु त्याच्या बॅग्स खाली ठेवतो. पण मित्रांनो, काही दिवसाआधीच ही मीनाक्षी तिच्या माहेरी जाऊन आली होती परशु बरोबर. तर हे दोघं तिथे पण जाऊ शकतात. हे कसं नाही सुचलं? असो, आता परशु रस्त्यावर येतो, त्याच्या बॅग्स तो खाली ठेवतो आणि म्हणतो, सरकार सॉरी. तर तो हळूच आवाजात म्हणतो. तर ही मनस्विनी म्हणते, मावशी तुला ऐकू आलं का ग? मला तर नाही आलं ऐकू. तर ही नंदा सुद्धा म्हणते, नाही मला नाही आलं ऐकू. तर आता ही मनस्विनी म्हणते, पा नाही आलं ऐकू आम्हाला. तर परशु परत एकदा म्हणतो, सॉरी चुकलं आमचं, मला माफ करा. तर ही मनस्विनी म्हणते, प्लीज म्हण. मीनाक्षी खाली मान टाकून हे सगळं बघत असते. तर आता ही मनस्विनी म्हणजे ही सरकार वेदूला विचारते, काय ग वेदू, हा प्लीज म्हणाला का? तर वेदू पण आता नाही असं सांगते. वेदू पण खूप घाबरली असते. आता ही मनस्विनी कॉलर पकडते परशुची आणि म्हणते, ज्या आवाजात नालायक बाई, निर्लज्ज असं म्हणालास तितक्याच मोठ्याने प्लीज म्हण. आता ही जी मनस्विनी खूपच ओरडत असते. त्यानंतर आता हा परशु हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज सरकार मला माफ करा प्लीज. मीनाक्षी सुद्धा हात जोडते आता. त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते, सॉरी वरून मला आठवलं, शाळेत जेव्हा मी चुकायची तेव्हा टीचर मला पनिशमेंट द्यायची, उठा बसा करायला सांगायची. त्यावर नंदा म्हणते, अरे हो, बघा आता काय होतं. ही मनस्विनी आता परशुला म्हणते, उठा बशा काढ. परशु म्हणतो, सरकार ऐकून तरी घ्या. तर आता ही मनस्विनी काउंटिंग चालू करते आणि म्हणते, 1. परशु म्हणतो, सरकार ऐका. तर ही मनस्विनी म्हणते, अच्छा बॅगा उचल आणि निघ. आता मीनाक्षी हे बघून आणखीच रडते, तिला त्रास होत असतो. पण आता ही नंदा म्हणते परशुला, बाबा लवकर कर ना सुरू, केव्हापासून बसलोय आम्ही इथे, जेवण राहिले आमचं अजून, चल चल सुरू कर.
आणि बघा आता काय होतं, हा परशु त्याचे कान पकडतो आणि उठाबशा काढू लागतो. आणि आता ही नंदा काउंटिंग करते आणि बघा ती काउंटिंग कशी करते. नंदा म्हणते 1 2, त्यानंतर ती अशी बोटावर मोजते आणि 3 खाऊन टाकते आणि 4 म्हणते. आणि त्यानंतर ही नंदा 5 म्हणते आणि 6 खाऊन परत ती 7 म्हणते. आणि हिला आता काउंटिंगच नसते. असं आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते परशुला, बास, तुम्हाला जर माझ्या घरात राहायचं असेल तर यापुढे माझं गुलाम बनून राहावं लागेल आणि माझ्या टीम मध्ये राहायचं, माझा गुलाम म्हणून. दोघेही आता मान डोलावतात. पुढे मनस्विनी सांगते, जर मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न केला तर परशु भाऊजी आणि मीनू, मी तुम्हा दोघांना गोड गोड खीर भरवेल. हा, आता हे ऐकल्याबरोबर मीनाक्षी आणि परशु घाबरतात आणि म्हणतात नाही नाही नाही. त्यावर आता सरकार म्हणते, नाही ना, व्हेरी गुड, चला मग आता कामाला लागा. पहिलं काम, तो जो भिंतीवर फोटो फ्रेम आहे ना तो आधी काढा. एकदम खुन्नसने हे सगळं आता मनस्विनी म्हणत असते. तर आता त्या भिंतीवर जो सखीची खरी आई कान्हा आणि सखीचा फोटो असतो त्याची गोष्ट करत असते ही मनस्विनी. परशु आता मान डोलावतो आणि हो म्हणतो. पुढे ही मनस्विनी सांगते, त्या फोटोच्या जागी माझा फोटो लागणार, सरकारचा फोटो लावा तिथे. परशु म्हणतो हो सरकार. आणि परशु आणि मीनाक्षी आता लगेच कामाला लागतात आणि दोघेही ती फोटो फ्रेम खाली ठेवतात. आणि आता हे सगळं मनस्विनी एन्जॉय करत असते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो, कालिंदीची आणि अपर्णाची भेट होणार आहे. पण कशी, काय होतं, अपर्णा आता हात जोडते आणि म्हणते, बाबा माझ्या सुनेला लवकरात लवकर बरं करा. अपर्णा मंदिरात आली असते आणि तिथे बरेच लोक असतात. पुढे आता अपर्णा म्हणते, माझ्या कान्हाचा संसार अजून माझ्या मनासारखा सुरूच झाला नाहीये. त्यांचा सुखी संसार मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय आणि म्हणून माझ्या सखीला, माझ्या सुनेला लवकर बरं करा. अपर्णा आता हात जोडते आणि तिचे डोळे बंद असतात आणि टेबलवर पंचारती ठेवली असते. त्या पंचारतीवर अपर्णाचा पदर पडतो. अपर्णाच्या लक्षातच येत नाही आणि तिचे डोळे बंद असतात. ही जी आग आहे ती आग हळूहळू आता वाढत जाते आणि अपर्णाला आता वास येतो आणि एकदम लक्षात येतं की तिचा पदर जळत आहे. अपर्णा आता खूप घाबरते. अपर्णा आता मागे वळते आणि सगळ्या भक्तांकडे मदतीची हाक मारते. अपर्णा सगळ्यांना मदतीची हाक मागत असते पण तिथली सगळी लोक तमाशा पाहतात. कोणीच अपर्णाची मदत करत नाही. सगळे बघत राहतात. तिथे आता बाया सुद्धा असतात आणि माणसं सुद्धा. तितक्यात अचानक धावतच एक मुलगी येते आणि तिच्या हातानेच अपर्णाच्या पदरावरची आग विझवू लागते. पण आता या मुलीकडे बघते तर आता ही मुलगी तीच असते, कालिंदी. मागच्या वेळी कान्हाला मंदिरातच भेटली होती. पण आता कालिंदीकडे बघते आणि आता आग विझली असते. अपर्णाचा पदर खूप जळला असतो आता. त्यानंतर आता कालिंदी विचारते अपर्णाला, काकू तुम्ही ठीक आहात ना? त्यानंतर कालिंदी आता सगळ्यांना सुनावते, तुम्ही बघत काय बसलाय तिथे, येऊन इथे मदत करायला नको का? लाज लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हीच काय तुमची मर्दांगी? आता सगळी माणसं बाया सुद्धा आपले मान खाली टाकतात. पुढे आता कालिंदी म्हणते, बाईच्या पदरात हात घालताना 10 हत्तींचं बळ येतं ना तुमच्या मनगटात, मग तेच हात बाईचा जळता पदर विझवायला कुठे जातात? कुठे जातो तुमचा पुरुषार्थ? स्त्रीने हे करायला नको, ते करायला नको, हे कपडे घालायला नको, ते जायला नको, हे झाकलं पाहिजे, ते झाकलं पाहिजे. सतत तत्वज्ञान झाडताना जीभ जडत नाही ना तुमची? अपर्णा बघतच राहते. पुढे आता कालिंदी म्हणते, पण मग त्याच वेळी अंग झाकता येईल इतके हे कपडे अंगावर नसलेल्या बाईला ब्रूज झाकायला कपडे देता का तुम्ही? करता का तेवढी मदत? तमाशा बघत उभे राहतात नुसते. तर बघा मित्रांनो, आता कालिंदी हे सगळं का बोलतेय त्यामागे एक खूप मोठं कारण असतं. पुढे कालिंदी म्हणते, तुमच्यासारखे पुरुषार्थ आहे ना, पुरुष आहेत, त्याचमुळे हीच शोकांतिका आहे आजच्या जगाची. त्यानंतर काय होतं, आता हे सगळं बोलत असताना कालिंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. कालिंदी इमोशनल होते. तर आता अपर्णा म्हणते, बाळा शांत हो ग. पण आता त्या सगळ्या माणसांना जायला सांगते. ते म्हणते तुम्ही सगळे जा. त्यानंतर अपर्णा कालिंदीला म्हणते, अगं यांना बोलून काहीही उपयोग नाहीये. सगळे चांगले नसतातच या जगामध्ये, पण काही मदत करणारे सुद्धा असतात. त्यात पुरुषही आहेत आणि स्त्रियाही आहेत. तर हेच बघ ना, तू धावत आलीस आणि माझा जीव वाचवलास, खरंच थँक्यू ग. तर बघा आता काय होतं, कालिंदी सांगू लागते, काकू प्लीज थँक्यू म्हणू नका हो. खरं तर असं जळताना कुणाला नाही बघू शकत. मी माझ्या आईला बघितलं तेच खूप आहे. अपर्णा विचारते, आईला? कालिंदी सांगते हो. अपर्णा आता ऐकू लागते. कालिंदी तिचा खूप भयानक भूतकाळ सांगते की ती लहान असताना ती शाळेतून घरी आली तेव्हा सिलेंडरचा स्फोट झाला होता. कालिंदी पुढे सांगते, मी शाळेतून घरी आले तेव्हा घराबाहेर खूप गर्दी झाली होती. ती गर्दी ओलांडून मी समोर गेली आणि बघते तर काय, समोर माझ्या आईचं मी जळलेलं कोळसा झालेलं शरीर बघितलं. तेव्हापासून मनात एकच खंत आहे, जर त्या वेळेला मी वेळेत घरी आले असते तर कदाचित माझ्या आईला मी वाचवू शकले असते, तिचा जीव वाचवला असता. पण नाही. सो माणूस गेल्यानंतर जर तरच्या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. आता अपर्णाला वाईट वाटतं हे ऐकून आणि म्हणूनच आता कालिंदी इतकं सगळं बोलली असते, कारण तेव्हा सुद्धा तिच्या आईच्या मदतीला कोणीच आलं नसतं. कालिंदी म्हणते,
म्हणून अशी आग दिसली की मी धावत जाते समोरच्याला मदत करायला. त्यावर आता अपर्णा म्हणते, बाळा तू खूप धाडसी आहेस. त्यानंतर अपर्णा तिची पर्स घेते आणि त्यामधले काही पैसे काढते आणि कालिंदीला ती देत असते, ऑफर करते. कालिंदी नाही नाही म्हणते, पण त्यानंतर अपर्णा म्हणते, अगं बाळा एका आईचा आशीर्वाद आहे म्हणून घे. त्यानंतर अपर्णाच्या लक्षात येतं जेव्हा कालिंदी पैसे तिच्या हाती घेते आणि अपर्णा म्हणते, अगं तुझा हात किती भाजलाय. त्यावर आता कालिंदी म्हणते, अरे हो माझ्या लक्षातच नाही आलं. अपर्णा म्हणते, इतक्या वेळचा तुला त्रास कसा नाही झाला. कालिंदी म्हणते, आता सहन झालंय, मला सहन करण्याची सवय झाली आता, म्हणून लक्षात आलं नसेल. आता अपर्णा म्हणते कालिंदीला, हे बघ माझं घर जवळच आहे, चल माझ्या घरी, तुझी जखम खूप वाढली आहे. तर आता ही जी कालिंदी आहे ती नाही नाही म्हणत असते. ती म्हणते, नाही ना काकू काय नाही झालंय, ओके आहे मी. तर अपर्णा म्हणते, तुला चल म्हटलं ना. एका आईच्या प्रेमळ टोन मध्ये, त्यामध्ये राग असतो पण प्रेमाच्या भाषेतच आता अपर्णा म्हणते, चल म्हटलं ना. तर आता कालिंदी सुद्धा चुपचाप अपर्णासोबत तिच्या घरी जाते आणि म्हणते बरं. दोघी आता स्माइल करतात आणि तिच्या घरी निघून जातात. तर कालिंदी पुढे काय करेल, तिचं काय कॅरेक्टर असणार आहे मालिकेत समोर आपल्याला कळेलच. आपल्याला समजतं की कालिंदी एक खूप चांगली मुलगी आहे आणि तिचं कॅरेक्टर सुद्धा असं स्ट्रॉंग दाखवलंय. इथे आता सीन शिफ्ट होतो. डॉक्टर येऊन सांगतात कान्हा आणि गौतमला की सखी शुद्धीवर आली आहे. ऐकून आता कान्हाच्या जीवात जीव येतो. कान्हा डॉक्टरला खूप आभार मानतो डॉक्टरचे आणि धन्यवाद करतो. तर डॉक्टर सांगतात तुम्ही आता सखीला भेटू शकता. गौतम आणि कान्हा लगेच जातात सखीला भेटायला. तर आपल्याला दाखवण्यात येतं की सखी शुद्धीवर असते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा तिला तिच्या काकांचे शब्द आठवतात. सखीला अजून ऑक्सिजन मास्क लावलं असतं. सखीला आठवतं की तिच्या काकाने तिला वॉर्न केलं होतं आणि म्हटलं होतं समोरच्यावर इतकाही विश्वास ठेवू नकोस की जेव्हा तुला ठेच लागली आणि समोर कोणीच नसेल अशी वेळ तुझ्यावर नको यायला. सखीला वाटत असतं की खरंच असं झालंय आता आणि आपल्यासोबत आता कोणीच नाहीये, आपण एकटे पडलोत. आणि हे आता सगळं आठवून आणि विचार करून सखीच्या डोळ्यातून पाणी येतं. सखी आता हा विचार करतच असते. त्यात सखीच्या आता हार्टबीट वाढतात. पण आता काय होतं, तिथे आता गौतम आणि कान्हा येतो आणि कान्हा आणि गौतमला बघून सखीला आता खूप आनंद होतो. सखीला आता समजतं की काहीही झालं तरी कान्हा आणि आपले गौतम काका आपली साईडनेच होणार, आपल्यासाठी कायम उभे असणार. सखी आता कान्हाकडे बघते. कान्हा आता मायेने सखीच्या डोक्यावरून हात फिरवतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. उद्या आता हे सरकार सखीला म्हणणार आहे की आज माझ्याकडे सगळंच आहे आणि तुझ्यावर आता भीक मागायची वेळ आली आहे. त्यावर सखी सरकारला म्हणते, कष्टाला लाज नसते सरकार, पण तुमच्यासारख्या माजोरड्या बाईला हे नाही समजणार. आणि दुसरीकडे सखी कान्हाला बाहेर भेटते आणि कान्हाला म्हणते, कोण आहेस तू, कान्हा आहे की कबीर आहे. काय रे तूही मला फसवलंच आहे, तर तुझ्यात आणि सरकारमध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो आपल्याला जसं वाटलं होतं तसंच झालंय. सखी आता पण मूर्खासारखीच वागतीये. आता सखी म्हणते कान्हाला, तू माझा प्रेम पाहिलंस, आता माझा स्वाभिमान बघशील. तर बघूया मित्रांनो येणाऱ्या भागात काय होणार आहे. नवीन प्रोमो सुद्धा आउट झालाय ज्यामध्ये सखी आता कान्हाच्या कंपनीत जाते इंटरव्ह्यू देण्यासाठी. ते तिला समजतं की या कंपनीचा मालक कान्हा आहे. मला कमेंट करून सांगा मला काय वाटतं, कालिंदी सखी आणि कान्हाच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल का. जरा कसं वाटलं ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.